हिंगोली जिल्ह्यातील डिग्रसवाणी शिवारात झालेल्या अपघातातील 3 जणांच्या मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे। हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे। सख्ख्या मुलानेच आई वडील आणि भावाचा खून केला असल्याने या घटनेला आता नवीन वाचा फुटली आहे। मृत आई वडील आणि भाऊ हे सतत बदनामी करत आहे। हा राग मनात धरून त्याने तिघांचाही खून केला असल्याचं पोलीस चौकशीत स्पष्ट झालं। पोलिसांनी आरोपी मुलगा महेंद्र जाधव याला अटक केलेली आहे। हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी शिवारात गुरुवारी 11 जानेवारीला सकाळी आई वडील आणि मुलगा अशा तिघांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये आढळून आला होता। कुंडलिक श्रीपती जाधव वय वर्ष 65, कलावती कुंडलिक जाधव वय वर्ष 60 आणि आकाश कुंडलिक जाधव वय वर्ष 26 अशी मयतांची नावे आहेत।